दोन्ही टीमला पेनल्टी आहे 2-2 धावांची. 12वा खेळाडू प्रॉपर किट मध्ये नाहीये. सामन्याला होते सुरुवात. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय उझरली टीमनं. फलंदाजीचं पाचारण भूषण वाशिम टीमला. सलामी वीरांची जोडी मैदानावरती वाशिम संघासाठी. पहिला चेंडू खोल टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने प्लेस केलं. फिल्डिंग खराब पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळते आणि या अनुषंगाने ही सिंगल धाव धावफलकावरती ऍड केली जाते. धावफलकाचा श्री गणेशा वाशिम संघाच्या एका धावेने धावफलकाला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती विकास. पहिलं षटक प्रगती पथावरती. सलामीची जोडी मैदानावरती ईश्वर आणि पिंट्या. ईश्वर आणि पिंट्या वाशिम संघासाठी ही जोडी. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले यावेळेस हलक्या हाताने प्लेस केलाय. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव पूर्ण केली जाते. एका धावेची मदत धावफलकाला. सन्माननीय गणेशजी देसले साहेब आणि बाळाजी वेले सर यांचं शुभागमन झालंय. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 2 धावा धावफलकावर. शांत संयमी सुरुवात वाशिम संघासाठी जी पाहायला मिळते. जोडी सलामी वीरांची ईश्वर आणि पिंट्या ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोघांच्या बॅटमधनं एका धाबेनं सुरुवात झाली आहे वाशिम संघाच्या धावसंख्येला. या वेळेस फ्लिक केलंय. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकावरती ऍड केली जाईल. संयमी क्रिकेट दुपारचं हे वातावरण आणि शांत सुरुवात करत असताना वाशिम संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वाशिम संघ ताकदीची टीम आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. त्याचबरोबर तितक्याच ताकदीची तितक्याच वजनाची एकाच कॅलिबरची एका बाजूने फाईट करताना आपल्याला टीम पाहायला मिळेल. ओझरली दोनही संघ मातब्बर आहेत. गोलंदाजीसाठी विकास. उजव्या हाताचा उंचपुरा गोलंदाज. 15-20 पावलांचा रनअप आहे. वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती चेंडूला पिच केलं. चेंडूला उंची चांगली देतोय आणि हा चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या स्वाधीन. निर्धाव चेंडू येतोय. चांगली सुरुवात करून देतोय आपल्या संघासाठी ओझरली संघाचा हा गोलंदाज विकास आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपल्या संघाच्या विकासासाठी एक चांगली गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 1 ची जबाबदारी मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू आहे आणि फलंदाजांना मात्र मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलाय. स्ट्राइक वरती पिंट्या. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न मात्र चेंडू काही बॅट वरती येत नाही. सातत्याने डॉट पर्सेंटेज वाढवले जात आहेत. 5 षटकांची मॅच मित्रांनो. एक डॉट चेंडू तुम्हाला अडचणीत घेऊन जाऊ शकतो. हा सुद्धा आलाय डॉट बॉल आणि फलंदाज मात्र जागेवर स्थिरावलेला आपण पाहतो. धावफलक 3 या आकड्यावरती. बिनबाद 3. विकास गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. मैदानावरती आपण पाहतोय वेगानं वाहणारी हवा आणि या हवेच्या झोतामध्ये नक्कीच आपल्याला खेळ थोडासा थांबलेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विकास सज्ज. शॉर्ट पिच चेंडू आहे. पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेटच्या दिशेला. फिल्डर येऊन चेस करेल. चेंडूला अडवेल तोपर्यंत ही सिंगल धाव. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. धावफलकावरती 4 धावा. बिनबाद 4. वाशिम संघाची संयमी सुरुवात. यस डीजे. क्रिकेटचा जय जयकारा नक्कीच तुम्हा सर्वांसाठी प्राणाहून प्रिय असलेला हा खेळ आणि या खेळाच्या आजच्या 4थ्या दिवसामध्ये आपण आहोत. जबरदस्त आयोजन पाहायला मिळते. सन्माननीय सुनीलजी दळवी साहेब. त्याचबरोबर एमडी स्पोर्ट्स कोसले, गावदेवी स्पोर्ट्स कोसले, बलाढ्य स्पोर्ट्स कोसले आणि संपूर्ण कोसले गावाचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत धर्मेंद्र भाकरे सर. त्याचबरोबर महेंद्रजी गोतारणे सर आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नामवंत क्रिकेटरांच्या यादीमधली ही 2 मातब्बर खेळाडूंची नावं आज पंचांच्या भूमिकेमध्ये. षटक क्रमांक 2 ला झाली सुरुवात. गोलंदाज तयार गोलंदाजीसाठी.
पहिला चेंडूवर पिच मोठा प्रहार करण्याचा केलाय प्रयत्न. फिल्डर येतोय चेंडू खाली. जबरदस्त जजमेंट पाहायला मिळतंय. टिपलाय झेल, संपलाय खेळ. मोठा मासा गळाला. फलंदाज पिंट्या बॅक टू द पॅव्हिलियन. पुष्पा फ्लेवर आहे मित्रांनो. डीजे रोहनच्या माध्यमातून ही मेजबानी आपल्यासाठी. थँक्यू सो मच. पुष्पा पिक्चरचं हे गाणं आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच मनपूर्वक आभार डीजे रोहनचं. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती दिलाय मोठा हादरा. वाशिम संघासाठी मिळालेला हा पहिला धक्का. फलंदाज पिंट्या तंबूच्या आश्रयाला. यावेळेस हा फुलटो चेंडू प्रहार केलाय. चेंडू निघून चाललाय वेगानं. वाशिम टीम साठी आलेला हा दमदार स्ट्रोक चौकार. चार धावांचा हा फटका येतोय वाशिम संघासाठी आणि 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकतं 8 या आकड्यावरती. यावेळेस ओरपी चेंडू. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. जितकी जास्त लांबी तितकी जास्त उंची. नक्कीच 6 पेक्षा जास्त धावा जर या चेंडूवरती देता येत असत्या तर तब्बल 8 धावा आल्या असत्या. षटकार. सन्माननीय गणेशजी खंडागळे, शंकरजी पालवी, महादूजी खंडागळे, सुकऱ्याजी भोईर, अनिलजी गोतारणे, सर्व लाडक्या मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. सन्माननीय अक्षयजी डोंगरे आपल्याला सुद्धा विनंती आहे. सर्व मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. जबरदस्त प्रहार आला. फलंदाज ईश्वरच्या बॅट मधनं हा तडाखा. षटकार येतोय. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला फटका. बराच वेळ हवेत. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक झेल टिपण्यात अपयशी आणि या दरम्यान या 2 धावा धावफलकावरती येतील. जबरदस्त फटका पाहायला मिळाला होता. अगदी आकाशाला गवसणी घालणारा हा चेंडू आकाशात जाऊन पुन्हा एकदा गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार धर्तीवरती येताना पाहायला मिळाला. बराच वेळ चेंडू हवेत होता. संधी होती मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळ आहे. संधीचं सोनं करायचं असतं. चुकीला माफी नसते. चेंडू ड्रॉप होतोय धरणीवरती आणि फलंदाज ईश्वरला मिळालेलं हे जीवदान. नक्कीच जीवनदानाचा फायदा उचलला जाईल. क्रिकेटचा हा खेळ पकडा कॅच जिंका मॅच हे सूत्र असतं. ज्या ज्या वेळेला चांगल्या फलंदाजांचे झेल सुटतात त्या वेळेला ते महागडे ठरत असतात. यावेळेस पुन्हा एकदा संधी आलीये. झेल ड्रॉप होतोय धरणीवरती. निर्जन स्थळावरती चेंडू ड्रॉप होतोय. सातत्यानं नशिबाची साथ फलंदाजाला मिळतीये. ईश्वरच्या खात्यात अजून 2 धावा. 2 धावांची मदत. 18 धावा स्कोर कार्ड वरती. 18 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर चालू आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पाहायला मिळतोय किरण. अद्यापर्यंत खर्च केले आहेत आपण पाहतोय तब्बल 14 धावा. किरणच्या षटकातला हा शेवटचा चेंडू शिल्लक. राईट आर्म ओव्हर द विकेट न स्ट्राईक वरती सलामीवीर फलंदाज ईश्वर. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. बॅटवर चेंडू येत नाहीये व्यवस्थितरित्या. दोनही गाड्या एकाच ट्रॅक वरती. मित्रांनो, घडतोय अपघात. मोठा धक्का. मोठा मासा गळाला. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज भूषण आल्या पावली. गोल्डन डक शिकार.
फलंदाज बाद होतोय, नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. षटक क्रमांक 3 ला होईल सुरुवात. विकास गोलंदाजी मार्क वरती स्वतःच्या खात्यातलं दुसरं, संघासाठीचं तिसरं षटक हाताळताना पाहायला मिळेल विकास. सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ईश्वर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज सागर आलाय. सागर आणि ईश्वर ही जोडी मैदानावरती. स्ट्राइक वरती उजव्या हाताचा बॅट्समन ईश्वर सेट आहे आणि फायर करण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. विकासचा हा चेंडू खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, फसलेला फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, हाताला चटका, जेल ड्रॉप. एक धाब, 19 धाबा धाव फलकावर. सोपा झेल होता, झेल टिपावे लागतील मित्रांनो. झेल जर सोडाल तर मात्र अवघड होईल. सन्माननीय गणेशजी देसले सरांचा शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय सुनीलजी दळवी साहेबांना आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. सन्माननीय गणेशजी दळवी सर देसले सरांचा शुभ सन्मान सुनीलजी दळवी सर यांच्या शुभ हस्ते होताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस हा फटका, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, सातत्यानं संधी निर्माण होत आहेत, प्रयत्नांची पराकाष्ठा होतीये, मात्र झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. निर्जन स्थळावरती चेंडू ड्रॉप. गावावरती असलेली माया आपल्याला पाहायला मिळतीये. शुभ सन्मान होतोय. त्याचबरोबर आपल्या या संपूर्ण आयोजनासाठी सन्माननीय हरिचंद्रजी भेरे साहेब, त्याचबरोबर विष्णूजी सबारणे साहेब यांचं अतिशय मोलाचं सहकार्य लाभलंय. सन्माननीय विष्णूजी सबारणे साहेब यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय सुनीलजी दळवी साहेबांना आपल्या शुभ हस्ते, दिलीपजी पालवी सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विष्णूजी सबारणे सर यांचा शुभ सन्मान करायचा आहे. सोरगावचं हे व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी आणि संपूर्ण आयोजनासाठी खूप सारं सहकार्य त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. थँक्यू सो मच. साहेबांचं शुभागमन झालं आणि व्यासपीठाची शोभा वाढवली जातीये. जाऊया मैदानावरती. षटक क्रमांक 5 ला होईल सुरुवात. शेवटचं षटक प्रगती पथावरती येत आहे. धावफलकावरती तब्बल 55 धावा ईश्वर नावाचा फलंदाज मैदानावरती आग ओकताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतोय. षटक क्रमांक 5 ची जबाबदारी, शेवटचं षटक मार्गस्थ. गोलंदाज जयेश पहिला चेंडू इनसाइड आउट खेळतोय. यावेळेस सुद्धा फटका चांगला पाहायला मिळतोय. कलात्मकतेचा आविष्कार पेश करत असताना इनसाइड आउट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दमदार षटकार. गोलंदाज जयेश, खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर पाहायला मिळतोय, मात्र उत्तर देत असताना थांबायचं नाव घेत नाहीये. बॅक टू बॅक स्वॅग से करेंगे सबका स्वागत. षटकारानंतर आलेला हा दमदार चौकार. पुन्हा एकदा यावेळेस त्याच प्रकारचा फटका, ट्रेडमार्क ईश्वर यावेळेस पेश करतोय. सातत्यानं वाशिंद गावचा ब्रँड. वन्स अगेन बॉल इज गोइंग ओव्हर द रोप. षटकार.
64 धावांची खेळी फलंदाज ईश्वरच्या बॅट मधनं अर्धशतक पाहायला मिळालं. मित्रांनो मध्ये लाईट गेली होती त्या अनुषंगानं ईश्वरचं अर्धशतक आपल्याकडनं मिस झालं. मात्र 64 धावांची तुफानी इनिंग पाहायला मिळाली. थँक्यू सो मच ईश्वर. आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध करणारी फटकीबाजी पाहायला मिळाली. यावेळेस 6 फटका चेंडू हवेत क्षेत्ररक्षक येतोय. झेल टिपण्याचा झालाय प्रयत्न मात्र झेल काही आता सापडत नाहीयेत. सातत्यानं झेल ड्रॉप होताना पाहायला मिळाले. ओझरली संघाच्या वतीनं सुटलेला हा झेल आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा धावफलकाला होईल मदत. धावफलक पुढे सरकतय. 73 या आकड्यावरती 73 रन्स ऑन द बोर्ड. जबरदस्त फटकेबाजीचं प्रात्यक्षिक मैदानावरती पेश होताना आपल्याला पाहायला मिळालं. सातत्यानं मोठ्या प्रहारांची मेजवानी. तब्बल 73 धावा धावफलकावर. शेवटचं षटक जयेश गोलंदाजी मार्कवर. हा सुद्धा चेंडू पाहायला मिळतोय मलिंगाच्या ऍक्शन मध्ये गोलंदाजी जयेशची आणि दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. फलंदाज बाद नक्कीच होईल मात्र आनंद असेल वाशिंच्या गोटामध्ये. तब्बल 5 षटकांची समाप्ती धावफलकावर. 74 धावा 74 रन ऑन द बोर्ड. चौऱ्याहत्तर धावा झाल्या प्लस 2 पॅनल्टीच्या. 76 धावा धावफलकावर आणि 77 धावांचं टार्गेट असेल जेव्हा ओझरली टीम मैदानावरती उतरेल. काकडपाडा आजूबाजूच्या गावातील 2 ताकदवर टीम दरम्यान नाणेफेक केली जाईल. कॉमेंट्री बॉक्स मधनं आपण नाणेफेक कक्षाकडे वळूया. नाणेफेक कक्षामध्ये जोडला जाईल तुम्हा सर्वांचा लाडका आवाज सन्माननीय मनीषजी जोशी सर. थँक्यू. हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी नाणेफेक होती आजच्या दिवसातील आणि पहिल्या फेरीतील अंतिम सामन्याची. ती कृष्ण कन्हैया काकडपडा विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स कोसले या 2 संघादरम्यान हे बॅटल असेल. तसेच सन्माननीय श्री हरिश्चंद्र भेद्रे वासुदेवचे बोईर आणि आमचे मान्यवर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या सामन्याची नाणेफेक केली जाते. कृष्ण कन्हैया काकडपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती करतो मी टॉस बॉक्स मध्ये सज्ज व्हायचंय. विनंती करतो मी आणि व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. टॉस जिंकला या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट्स कोसले या आपला निर्णय मध्ये समोर या अगोदर तुम्ही कधी खेळलेत? नाही, ही प्रथमच वेळ आहे आमची. प्रथमच म्हणजे ओरम क्रिकेट मध्ये पहिली प्रथमच वेळ आहे का एकमेकांसमोर पहिली वेळ आहे? एकमेकांसमोर पहिली. नाही, या अगोदर अनेक सामने खेळले आहेत. कॅप्टन्सी प्रथम करतायत का तुम्हीच दरवेळी? नाही, प्रथम. कॅप्टन सुद्धा प्रथम करतायत. क्षेत्ररक्षण स्पीकरला या मॅच मध्ये आपण किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल काकडपाडा टीमला? कमीत कमी 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि माईक मध्ये बोलण्याअगोदर धडकी भरली होती का? बेस्ट ऑफ लक या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट्स कोसले टीम. आणि तसेच
आवर्जून गावदेवी स्पोर्ट्स कोचले टीम जे या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल 2 शब्द बोलतायत मी विनंती करतो नक्कीच आम्हाला सुद्धा ऐकायला आवडेल. मी MD स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा अर्थातच सुनीलजी दलवी यांना धन्यवाद देऊ इच्छितो, कारण की त्यांनी आम्हाला असं उत्कृष्ट असं प्लॅटफॉर्म असा खेळायला, प्रथमच असं आमच्या गावामध्ये कोणत्या प्रकारचा ग्राउंड नाही क्रिकेटचा, आणि त्यांनी आम्हाला इथे ग्राउंडची एक मस्त अशी चांगलं असं नियोजन करून इथे ग्राउंड उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याबद्दल आमची पूर्ण टीम सुनीलजी दलवी आणि सर्व मॅनेजमेंटचं धन्यवाद देऊ इच्छितो. नक्की जरूर एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे गावदेवी कोसले आणि संपूर्ण MD स्पोर्ट्स कोसले आणि सुनीलजी दळवी साहेबांच्यासाठी. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट्स कोसले विनंती करतो आपण फिल्डिंगसाठी सज्ज व्हायचंय यानंतरच्या मॅचसाठी. मी जातो या ठिकाणी कृष्ण कन्हैया काकडपाडा या टीम समोर. टॉस आपण हरलाय, जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय या मॅच मध्ये काय असता? नक्कीच बॅटिंग टॉस हरून सुद्धा आपल्याला बॅटिंगची संधी मिळते, नक्कीच आनंदी असाल सर्वजण. आणि किती धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याकडनं सेट केलं जाईल? जास्तीत जास्त 70 धावा मारण्याचा प्रयत्न. नक्कीच कृष्ण कन्हैया काकडपाडा टीमला मी अगोदर पाहिलंय आणि चांगलं प्रदर्शन आपलं देखील राहिलंय आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आपल्याकडनं देखील ऐकायला आवडेल. नक्कीच MD स्पोर्ट्स कोसळे आणि अगदी सांगायला अभिमान वाटावा, कारण पहिल्यांदाच अशा प्रकारचं भव्य दिव्य आयोजन MD स्पोर्ट्स तर्फे होतंय. आणि खरं तर आम्हा 3 गावांसाठी एक शोकांतिका होती की आम्हाला खेळण्यासाठी ग्राउंड उपलब्ध नव्हतं, आणि मी तर खरं तर MD स्पोर्ट्स आणि त्यांचे जे काही स्पॉन्सर असतील दळवी साहेब त्यांना देखील मी आभार व्यक्त करेल की आम्हा 3 गावांसाठी एक उत्कृष्ट असं ग्राउंड इथे आम्हाला मिळालेलं आहे. मी संपूर्ण ग्रामस्थांतर्फे देखील त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि अशा अनेक स्पर्धांचं इथे जर आयोजन झालं तर नक्कीच आमच्या गावातून देखील चांगल्या प्रकारचे खेळाडू उद्या उभे राहतील, कारण आम्ही पाहतोय MD स्पोर्ट्स आज अगदी कल्याण ग्रामीण मधील एक उत्कृष्ट असा संघ आम्ही पाहतोय. खरं तर अशाच प्रकारचे संघ या पुढील कालावधीमध्ये देखील घडतील ही आशा व्यक्त करतोय आणि संपूर्ण आयोजनासाठी अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. नक्कीच सर, यात काही शंका नाही. 100% या परिसरातून अनेक चांगले खेळाडू तयार होतील. मी विनंती करतो आणि आपल्याला सुद्धा पुढील आपल्या मॅच साठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. तसेच कृष्ण कन्हैया काकडपाडा टीमचे कॅप्टन आणि एक उत्कृष्ट दर्जाचे शिवव्याख्याते सन्माननीय श्री संजयजी चौधरी यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन तसेच शिवव्याख्यानाबद्दल सुद्धा आपल्याकडनं ऐकायला आवडेल, तर मी आपणास नक्कीच विनंती करतो आपण व्यासपीठावर आणि अगदी थोड्या वेळात कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा स्थानापन्न बघताना तुम्हाला आवडेल. सन्माननीय मनोजजी दिनकर साहेब, आपण कुठे असाल तर व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय मनोजजी दिनकर. या ठिकाणी व्यासपीठावर आमचे मान्यवर आणि कृष्ण कन्हैया काकडपाडा टीमचे कॅप्टन सन्माननीय श्री संजयजी चौधरी यांचा व्यासपीठावर यथोचित शुभ सन्मान केला जातोय. मी धर्मेंद्रजी भाकरे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा या व्यासपीठावर यथोचित मान सन्मान आपण करावा. थँक्यू सो मच मनीष सर. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. त्यानंतरचं उत्तर देत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय. फलंदाजाला माघारी पाठवेल. पहिला धक्का क्लीन बोल्ड. ठाणे रायगड जिल्ह्यात संघ 1 नंबर कोणाचा, संघ 1 नंबर कोणाचा, आमचे
कोसले गावाच्या MD स्पोर्ट क्रिकेट या संघाचा आमचे कोसले गावाच्या MD स्पोर्ट क्रिकेट या संघाचा आमचे कोसले गावाच्या थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावरती पाहू शकाल सन्माननीय संजयजी चौधरी सरांना. अर्थातच काही माणसांचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, तर आपल्या सर्वांच्या हृदयावरती कोरलेलं एक सुंदर लेणं असतं. सरांना ऐकलं आणि खऱ्या अर्थानं मन भरून आल्या वाचून राहिलं नाही. थँक्यू सो मच सर. व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आपलं शुभागमन आणि खऱ्या अर्थानं व्यासपीठाची शोभा वाढवली जाते. त्यांच्या वतीनं आपल्याला ऐकायला मिळालं तीनही गावांसाठी हे मैदान आपल्याला उपलब्ध केलं. सन्माननीय या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय सुनीलजी दळवी साहेबांचं भरभरून कौतुक त्यांनी केलं. या आयोजनाचं कौतुक त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं या आयोजनाला शुभेच्छा दिल्या. थँक्यू सो मच सर. तुम्हाला सुद्धा आणि तुमच्या टीमला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. व्हाट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. बॉल इज गोइंग आउट ऑफ द पार्क फॉर अ सिक्सर. स्पोर्ट क्रिकेट वा 15 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा पेनल्टीच्या ऑलरेडी ऍड केल्या, त्या मिळून या 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. सुरुवात चांगली केली आहे. उत्तर देत असताना 77 धावांचं टार्गेट आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना या धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 15 धावा ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटनं फेकलेला हा चेंडू ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. पंच आमच्याकडे वळाले. एमसीसी रूल क्रमांक 25 चा अंमल या चेंडूवरती होतोय आणि या चेंडूला घोषित केलं जातंय वाईड. अवांतरची एक धाव धावफलकावरती ऍड केली जाते. धावफलक पुढे सरकलं 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्ग वरती हर्षद आपण पाहतोय. वाशिम संघासाठी फिरकी आक्रमण. फुलटोज आहे मात्र फायदा उचलण्यात अयशस्वी. हलक्या हाताने चेंडूला ब्रश झालेला हा चेंडू आणि एकच धाव येते. एका धावेची मदत धावफलकाला. धावफलक पुढे सरकलं 17 या आकड्यावरती. 77 धावांचं टार्गेट. 17 धावा अद्यापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ हर्षद गोलंदाजी मार्गवरती. हा चेंडू शॉर्ट पिच आहे. सिंगल धाव बाईची नक्कीच ऍड केली जाईल, मात्र पंचांचा वाईटचा इशारा 1+1 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं 19 या आकड्यावरती. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा. महागडं षटक पाहायला मिळतंय. धावफलकावरती आहेत 19 धावा. 77 धावांचा आहे टार्गेट आणि पाठलाग करत असताना ओझरली टीम. यावेळेस हा चेंडू मोठा प्रहार करण्याचा नक्कीच प्रयत्न झालाय. नो बॉलचा इशारा. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. नो +4 5 धावा. संघाचा आमचे कोसले गावाच्या MD स्पोर्ट क्रिकेट या संघाचा आमचे कोसले गावाच्या MD स्पोर्ट क्रिकेट या संघाचा. थँक्यू सो मच. उत्तर देण्यासाठी आम्ही सुद्धा तयार आहोत. हम भी किसी से कम नहीं. उत्तर देत असताना पाहायला मिळते ओझरली टीम. फलंदाज किरण आणि त्याला साथ देत असताना फलंदाज जगदीश आपण पाहतोय. महेश लवकर बाद झाला, त्यानंतर मात्र चांगली सुरुवात करून देत असताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. धावफलकावरती वेगानं वाढलेली धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा. अजूनही षटकातले 2 चेंडू शिल्लक. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. सन्माननीय सुभाजी चौधरी सरांचं शुभागमन झालंय. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय सुभाजी चौधरी सर, आपण कुठे असाल तर व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. षटक क्रमांक पहिलं महागडं ठरत असताना पाहायला मिळतंय. मोठी धावसंख्या उभारायची आणि सुरुवात दमदार फ्लाइंग स्टार्ट देत असताना जोडी आपल्याला पाहायला मिळते ओझरली संघासाठी.
या विभागाची आणबाण शान संगीत संयोजनासाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य खर्च करायचं असं ठरवलं, संगीत म्हटलं की तू मामा सर्वांच्या अगदी जीवा भावाचा आणि जीवनाचा अविभाज्य घटक, दुखात असा सुखात असा संगीत तू मामा सर्वांना प्रेम देत असतं आणि या संगीताचा पुजारी दानभाव गावचं हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय. सन्माननीय वैभवजी मोरे सर, मी साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. शुभागमन झालंय आणि एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत दानभाव संघाचं हे भूषणाभळ व्यक्तिमत्व अर्थात वैभवजी मोरे सर, सहर्ष मनपूर्वक शुभ स्वागत आहे. यावेळेस हा खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, नक्कीच फसलेला फटका, 0 धावांसाठी येणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज झालाय पिंट्या. षटक क्रमांक पहिलं समाप्त करण्यासाठी 2 चेंडूंची जबाबदारी खांद्यावरती होती. पहिला चेंडू फेकलाय डॉट, धाव फलक स्थिरावलेलं. स्ट्राइक वरती फलंदाज किरण आहे. साथ देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जगदीश. ही जोडी मैदानावरती ओझरली संघासाठी. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. धाव फलकावर 24 धावा, 24 ऑन द बोर्ड. 77 धावांचं विशाल काय आव्हान आणि आव्हानाचा पाठलाग करत असताना ओझरली टीम आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू, पहिलं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लेग ब्रेक, टप्पा खाल्ला, बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. पहिलं षटक मित्रांनो होतंय समाप्त. धावफलकावरती 24 धावा. पिंट्याचं कौतुक व्हायलाच हवं. गुड बॉलिंग, गुड कमबॅक. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा 24 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत ओझरली संघाच्या. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समवेत सन्माननीय या विभागाची आणबाण शान शिवव्याख्याते, एक चांगले वक्ते आहेत आणि आम्हासाठी खऱ्या अर्थानं आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय संजयजी चौधरी सर आहेत. मी विनंती करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडला जाईल सन्माननीय संजयजी चौधरी सरांचा आवाज. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. धन्यवाद सर. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे देवा तुम्हा कारणे. खर तर त्या महान विभूतीचं नामस्मरण करावं आणि संकटांवर स्वार व्हावं असं एक व्यक्तिमत्व याच मातीत तयार होतं. तया नाव आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज. खर तर अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत, सज्जनांचं कैवारी, दुर्जनांचं कर्दनकाळ, सागराची अखंडता, सूर्याची प्रखरता आणि चंद्राची शीतलता देखील ज्या व्यक्तिमत्वासमोर फिकी पडावी असं एक व्यक्तिमत्व याच मातीत तयार होतं आणि बघता बघता अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान जागं करतं. ते अखंड हिंदुस्थानाची महाविमान आणबाण शान छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतोय. खर तर ज्या युवराजानं रक्ताच्या थेंबा थेंबानं भगव्याला पावन केलं आणि अखंड भगवा फडकावीत ठेवला, ते अखंड हिंदुस्थानाचं दुसरं छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतोय. या दोनही महामानवांना मानाचा मुजरा करतोय. खर तर धर्मवीर आनंद दिघे हा चषक ज्या व्यक्तिमत्वानं आम्हाला भगव्याची आण जागी केली. भगवा म्हणजे सलसत रक्त, भगवा म्हणजे आमचा हिंदुत्वाचा मानबिंदू आणि हा भगवा आमच्या अखंड हिंदुस्थानावर ज्यानं फडकावलं असं महाराष्ट्राचा सुपुत्र, ठाण्याचा ठाण्यावाग धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना मानाचा मुजरा करतोय. खर तर ज्या मातीमध्ये अनेक व्यक्तिमत्व निर्माण होतात त्या महान विभूतींना खर तर कुठेतरी आदरांजली द्यावी. त्या व्यक्तिमत्वांना आम्ही मानबिंदू ठरवलं. त्या व्यक्तिमत्वांचा गजर या मातीमध्ये व्हावा, कारण याच मातीनं आम्हाला दिली बलिदानाची समर्थता, याच मातीनं शिकवलं आम्हाला पराक्रमाची शिकस, याच मातीनं दिलं आम्हाला लढण्याची झुंजता आणि याच मातीनं शिकवलं आम्हाला प्रवृत्तीची करण करण्याची. आणि याच मातीच्या चरणी नतमस्तक होऊयात.
याच दरम्यान शुभागमन झाले सन्माननीय प्रदीपजी भोईर साहेबांचं कळंबोलीवरनं साहेबांचं हे प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय आमच्या आयोजनावरती सन्माननीय सुनीलजी दळवी साहेबांवरती. साहेब आपण आलात आणि खऱ्या अर्थानं व्यासपीठाची शोभा वाढवली जाते. थँक्यू सो मच सर आपण आलात आणि व्यासपीठाची शोभा वाढवली जाते. ओ टू कॉमेंट्री बॉक्स सन्माननीय चौधरी सर. खर तर एमडी स्पोर्ट्स कोसळे आणि या एमडी स्पोर्ट्सचे सर्वा सुनीलजी दळवी साहेब खर तर यांचे मानावे तेवढे आभार. आम्हा स्थानिक क्रिकेटपटूंना एक दर्जेदार असं मैदान ज्यांनी आपल्या प्रयत्नातून उपलब्ध करून दिलं त्यासाठी समस्त क्रिकेट रसिकांकडनं त्यांचे मनपूर्वक शतशः आभार व्यक्त करतोय. नशिबाची साथ लक फॅक्टर ऑन होत आहे. चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या दिशेनं. वाईट +4 5 धावा. 5 धावांची भर होतीये धावफलकाला. धावफलक पुढे सरकलं जाऊन पोहोचलं 32 या आकड्यावरती. 32 ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. विवेक शेवटचा चेंडू असेल षटकामधील. षटक क्रमांक 2 विवेकचा. यावेळेस रिवर्सचा अस्त्र बाहेर काढलाय. व्हाट अ शॉट. जगावे असं की सर्वांनी आपल्यावर प्रेम करावं. हा फटका पाहावा आणि या फटक्यावरती प्रेम करावं. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. दमदार षटकार. या कोसले गावन गो ठेवलं धर्मवीर चषक गो. 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 खर तर धर्मवीर हे नाव आठवताच आम्हा सर्व मराठी माणसांच्या मनामध्ये एकच नाव येतं आणि ते नाव म्हणजे अखंड हिंदुस्थानाचे दुसरे छत्रपती सर्जा रणमर्द छत्रपती सर्जा धर्मवीर शंभूराजे. खर तर 46 या आकड्यावरती 45 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 30 मार्गस्थ शुभम गोलंदाजी मार्गवरती. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईक वरती फलंदाज महेंद्र. यावेळेस उत्तर देत असताना ठोसा टीट फॉर टॅट. मित्रा तू जर हुकलास तर माझ्या हातून संपलास. फर्निचर डिस्ट्रॉइड क्लीन बोल्ड. गो या कोसले गावन गो ठेवलं धर्मवीर चषक गो. या कोसले गावन गो ठेवलं धर्मवीर चषक गो. खर तर या आयोजनासाठी एक सुरेख असं काव्य म्हणेल कारण शून्यातून ही स्पर्धा आज आकार घेते आणि एमडी स्पोर्ट्स अर्थातच आमच्या पंचकृषीचं भूषण. अरे लढण्याचा इतिहास आमचा हरण आमच्या रक्तात नाही. जोपर्यंत मैदानात उभा मी जिंकणं नियतीला शक्य नाही. जिंकणं नियतीला शक्य नाही. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ओझरली टीम 77 धावांचं टार्गेट आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना कधी ऊन मैदानावरती तर कधी सावली ओझरली संघासाठी नक्कीच पाहायला मिळते. फलंदाज माघारी जातोय. महेंद्र ज्याच्या बॅट मध्ये षटकार आला होता आशेचा किरण ज्यानं दाखवला तो आशेचा किरण विस्ताना आपल्याला पाहायला मिळाला.
यावेळेस हा फटका पॉइंटच्या दिशेने खेळून काढले. डीप मध्ये फिल्डर आहे, चेंडूला अडवेल, फेक करेल तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा अवधी मिळतोय आणि संधीचं सोनं केलं जातंय. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. 2 धावांची मदत धावफलकाला होईल. धावफलक जाऊन पोहोचलं 47 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 झाले समाप्त. धावफलकावरती 47 धावा. महाराष्ट्राचं नाव घ्यावं आणि या महाराष्ट्राचं नामस्मरण करावं, एवढा हा महाराष्ट्र महान आहे. कारण असं म्हटलं जातं की या महाराष्ट्राचा इतिहास कुणी ऐरा गैरानं लिहिला नाहीये. या महाराष्ट्राचा इतिहास कुणा लुंग्या सुंगानं लिहिला नाहीये. या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेलाय घोड्यांच्या टापानं, तलवारीच्या खणखणाटानं, विजेच्या लखलखाटानं आणि शाहिरांच्या डफानं. 47 धावा धावफलकावर, 47 रन्स ऑन द बोर्ड. नक्कीच या महाराष्ट्राची महती आपल्याला पाहायला मिळतीये. या महाराष्ट्राच्या मातीचा केला. या डोंगराला सावरणं, या डोंगराला आवरणं हे सुद्धा गरजेचं राहील. पहिला चेंडू डॉट येतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही. गोलंदाज आलाय विवेक. हा सुद्धा चेंडू ऑन साइडला खेळायचंय, स्लॉप स्वीप करायचंय, मात्र चेंडू काही बॅटवरती आला नाही. लेग बाईच्या स्वरूपाचा हा इशारा पंचांचा मिळतोय आणि 1 धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धाब्याच्या मदतीनं धावफलक 48 या आकड्यावरती. त्यांचा तालुका म्हणून ओळखलं जातं. खऱ्या अर्थाने या तालुक्यातील, या शिवव्याख्यान मालेतील एक मानाचा अभिमानाचा महामेरू आपल्याला पाहायला मिळाला. या विभागाचा भूमिपुत्र आवाज सन्माननीय संजयजी चौधरी सर यांचा आवाज सुद्धा आज आपल्या समवेत आहे. थँक्यू सो मच. मनपूर्वक त्यांचे सुद्धा आभार मानूयात. यावेळेस बॅटची कडा होतीये. विकेट किपर त्या ठिकाणी चेंडूला अडवेल तोपर्यंत सिंगल धाव येते. एका धावेची मदत धावफलकाला. 49 धावा, 49 रन्स ऑन द बोर्ड. विवेक अनुभवी गोलंदाज. यावेळेस हा चेंडू सुद्धा जाऊन डायरेक्ट आदळतोय स्टँड वरती. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. पाठोपाठ धक्के, फलंदाज बाद. फलंदाज बाद होतोय. ओझरली संघासाठी धक्का लागतोय. गोलंदाज विवेकचं कौतुक व्हायलाच हवं. विवेक गोलंदाजी मार्कवर चांगलं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपल्या संघासाठी ही विजयाची गॅरंटी देणारी गोलंदाजी यावेळेस करत असताना पाहायला मिळाला. विवेक कुठल्याही प्रकारे फलंदाजांना मोठ्या प्रहारापासून दूर ठेवलाय. कुठल्याही प्रकारची संधी देत नाहीये. फलंदाजांच्या पायामध्ये बेडा ठोकणारी ही गोलंदाजी आपल्याला नक्कीच यावेळेस मैदानावरती पेश होतीये. विवेक षटकातला पुढचा चेंडू घेऊन सज्ज असेल. राऊंड द विकेट न फेकलेला हा चेंडू यावेळेस लॉंग बाउंड्री वरती फिल्डर आहे. चेंडूला अडवेल. ईश्वर त्या ठिकाणी चेंडूला कलेक्ट करतोय आणि एकाच धावेवरती समाप्त केलं. षटक क्रमांक 4 झाले समाप्त. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर पाहायला मिळतील 51 धावा, 51 रन्स ऑन द बोर्ड.
मित्रांनो, एक मोठी पर्वणी पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या भेटीला येते. आई गावदेवी प्रतिष्ठान आयोजित आम्ही कोसलेकर चषक 2022 चा रणसंग्राम अर्थातच येणाऱ्या 24 मार्च 2022 ते 27 मार्च 2022 या दरम्यान भव्य ओहराम क्रिकेट सामने आपल्याला पाहायला मिळतील आणि अंडर 22 ची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. अगदी जीवाभावाचे जिव्हाळ्याचे मित्र क्लासमेट आहेत. साहेबांचं शुभागमन झालंय स्पर्धेच्या वतीनं. अगदी सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडू शिल्लक आणि सामना अगदी एका बाजूने आपल्याला प्लस पॉइंट मध्ये झुकताना पाहायला मिळतोय वाशिम संघाच्या दिशेनं. 6 चेंडू शिल्लक आहे. धावफलकावरती अद्यापर्यंत 51 धावा. 26 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 26 धावा. आव्हान नक्कीच मोठं आहे मित्रांनो. मात्र आव्हान किती जरी मोठं असलं तरी ते अशक्य. बॅटची कडा कॉट बिहाइंडचा अपील. मोठा धक्का मिळतोय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. उजरली टीमला लागलेला हा हादरा. मार्गस्थ आहे मित्रांनो. गोलंदाजी मार्क वरती तुषार आलाय आणि पहिल्या चेंडूवरती दिलाय हादरा. 5 चेंडू 26 धावांची गरज होती असं समीकरण होतं. त्यानंतर चालेला व्हाईट बॉल. 5 चेंडू 25 धावांची आवश्यकता. अजूनही सामना ऑन आहे मित्रांनो. जर षटकारांची बरसात झाली तर मात्र नक्कीच या धावा क्रॉस करण्यात यश मिळू शकतं. उजरली टीम शेवटचे 5 चेंडू शिल्लक 25 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट मैदानावरती. हा चेंडू बॅट फिरवली जाते मात्र बॅट वरती चेंडू काही येत नाहीये. चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या स्वाधीन. 0 धावा येत आहेत. कुठल्याही प्रकारची धाव येत नाही आणि धाव संख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 4 चेंडू शिल्लक 26 धावांची गरज. विजयाच्या दिशेनं आगेकूच करत असताना वाशिम टीम. हा चेंडू लेग ब्रेक पाहायला मिळतोय. अगदी समोरून चेंडूला आउटस्विंग रीतीने बाहेर काढतोय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. रुसलेलं नातं चेंडू आणि बॅटचं. चेंडू आलाय डॉट. कुठल्याही प्रकारची धावसंख्येत वाढ नाही. 3 चेंडू 25 धावांची आवश्यकता. सामना जवळ वाशिम संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. वाईड यॉर्कर फेकायचा आहे मात्र ऑप्शनच्या बाहेर. पंचांचा वाईडचा इशारा. एका धावेची भर. विजयापासून थोडेसे वाट पाहावी लागेल. विजयापासून थोडीशी प्रतीक्षा नक्कीच करावी लागेल कारण अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. 3 चेंडू 24 धावांची गरज. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती तुषार. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा फटका पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळून काढले. फटका चांगला आहे मात्र फिल्डर त्या ठिकाणी येऊन चेंडूला कलेक्ट करतोय आणि या चेंडूला फेक करतो. एकच धाव येते. विजयाची गॅरंटी देणारं हे षटक आपल्याला पाहायला मिळतं. या अगोदरचं षटक आपण पाहिलं असेल विवेकचं. चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला अगदी विजयाचा दरवाजा उघडा करून दिला आणि विजयाची मुहूर्तमेढ मैदानावरती रोवण्यासाठी सज्ज झालेली वाशिम टीम. यावेळेस हा सुद्धा फटका बॅक टू द बॉलर. अगदी घरंगळत चेंडू येतोय. ईश्वर येतोय चेंडूला आडवेल फेक करेल. तोपर्यंत आलेली ही 1 धाव. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. यावेळेस शुभ आगमन झालं. यंग डायनॅमिक पर्सनॅलिटी
या संपूर्ण या संपूर्ण आयोजनासाठी या संपूर्ण ट्रॉफीसाठी सन्माननीय सुनील दादांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे व्यक्तिमत्व, त्याचबरोबर या गावाची आन बान शान रेल्वेत कर्मचारी आहेत, मात्र क्रिकेटवरती नितांत प्रेम, या क्रिकेटच्या प्रेमापोटी आज ही भव्य दिव्य टुर्नामेंट आयोजित करण्यासाठी अगदी खांद्यावरती जबाबदारी घेऊन काम करणारे व्यक्तिमत्व सन्माननीय साईनाथजी पालवी साहेबांचं शुभागमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं या दुपारच्या सत्रामध्ये अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, संगीत म्हटलं